तुम्ही कधी उपवासाचे गुलाबजामुन खाल्ले आहेत का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि उपवासाचे गुलाबजामुन एकदा नक्की बनवून बघा. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आषाढी एकादशी निमित्त की नाही उपवासाचे गुलाबजामुन बनवणार आहोत. इथं की नाही मी अर्धा किलो की नाही रताळे घेतलेले आहेत. रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 पाण्याने. गॅसवरती एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि वरती की नाही बघा एक चाळण ठेवलेली आहेत. रताळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा चाळणीमध्ये रताळे ठेवून मी उकडून घेते. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये रताळे आपले छान उकडल्या जातात. आता रताळे उकडतात तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊयात. इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. सेम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी. आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊयात. जसं आपण खव्याच्या गुलाबजामुनला पाक बनवतो की नाही तसाच हा पाक बनवून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो. वेलची पूड घातलेली आहे थोडीशी. आपला पाक छान तयार झालेला आहे साखरेचा. इथं रताळे पण आपले छान उकडून तयार झालेले आहेत. आता की नाही याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे मी आणि याची साल काढून घ्यायची आहे. पूर्ण थंड करून याची साल काढायची आहे. रताळे पूर्णपणे थंड करूनच आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतर याची साल काढून घेतलेली आहे आणि काट्या चमच्याच्या साह्याने की नाही याला की नाही मॅश करून घेणार आहे मी. जेवढं होईल तेवढं आपल्याला हे रताळे मॅश करून घ्यायचे आहेत. आता मी याला हाताने छान असं मॅश करून घेते. आता यामध्ये की नाही मी मिल्क पावडर घालते. गरजेनुसार मिल्क पावडर घालायची आहे. जितकी बसेल तितकी घालायची आहे. दूध पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. तर इथे बघा मिल्क पावडर घालून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. गरजेनुसार मिल्क पावडरचा वापर करायचा आहे. आता हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे गुलाबजामुनचं. आता थोडंसं तूप घेतलेलं आहे. तूप लावून छान असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त असं बघा सॉफ्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता की नाही याचे मी एकदम छोटे छोटे गोळे बनवून घेते. जसे आपण गुलाबजामुन बनवतो ना खाव्याचे तसेच हे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. थोडंसं तूप लावून घेतलं आहे हाताला आणि बघा इथे की नाही असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही बनवू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. कुणालाही सहज जमेल. अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला हे उपवासाचे गुलाबजामुन बनवता येतील इतकी सोपी रेसिपी आहे. आता इथे बघा हे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत मी. आता हे गुलाबजामुन जे आपण बनवलेले आहेत ना ते तळून घेऊयात. गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बारीक गॅसवरती की नाही आपल्याला की नाही हे गुलाबजामुन तळून घ्यायचे. तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये हे गुलाबजामुन तळू शकता. एकदम बारीक गॅसवरती तळायचे आहेत. तेल छान गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि बारीकच गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे. फुल गॅस करायचा नाही आहे किंवा मीडियमही करायचा नाही आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बारीक गॅसवरती आपल्याला छान असे हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. छान कलर यायपर्यंत हे गुलाबजामुन मी तळून घेते बघा. आपले खव्याचे गुलाबजामुन आणि हे जे उपवासाचे गुलाबजामुन आहेत ना यामध्ये काहीच फरक दिसत नाही. एकदम एकसारखे दिसतात आणि टेस्ट पण खूप छान लागते. हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आता हे गुलाबजामुन पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत. आपल्याला 15 मिनिटासाठी छान मुरू द्यायचे आहेत. थोडासा कोमट पाक ठेवायचा आहे म्हणजे गुलाबजामुन छान मुरल्या जातात. मस्त असे आपले हे आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. वरून सॉफ्ट आणि आतून एकदम रसरशीत असे हे उपवासाचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. एकदा नक्की बनवून बघा. टेस्ट तर खूप छान लागते. तुमचा विश्वासही बसणार नाहीत की उपवासाचे गुलाबजामुन इतके छान होतात. तर नक्की बनवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.